नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण एक मस्त रेसिपी घेऊन आलो आहे, कोळंबीचं सार। नॉन व्हेजिटेरियनसाठी तर ही अप्रतिम आहेच, पण ह्या सारामध्ये जर तुम्ही बटाटे किंवा भेंडी घातलीत तर व्हेजिटेरियनसाठी पण होऊन जाईल। चला कोळंबी घेऊया, त्याला स्वच्छ धुवून त्यातले दोरा काढून मीठ, हळद आणि आपला अर्धा चमचा मालवणी मसाला घालून आपण बाजूला ठेवून देऊया। याच्यासाठी एक वाटण लागणार आहे। अर्धी वाटी मी नारळ घेतला आहे, एक मोठा कांदा, 1 इंच आलं घेतलं आहे, एक 15-16 लसणीच्या पाकळ्या, एक टोमॅटो, एक छोटासा लिंबाच्या गोळा एवढा चिंच, कोथिंबीरीची देठं, एक 10-12 लाल सुक्या मिरच्या आणि 2 मोठे चमचे धणे। हे पाणी घालून ना वाटण अगदी बारीक मधाळ वाटायचं। कढईमध्ये तेल तापून घेऊया, लसूण आणि कढीपत्ता फोडणीला घालूया, बारीक चिरलेला एक कांदा घालूया। रंग येण्यासाठी मी अगदी अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची घातली आहे। सगळं परतून झाल्यानंतर आपलं वाटण जे आहे ना ते त्याच्यामध्ये घालून अगदी छान परतून घेऊया। आणि थोडंसं पाणी घालून म्हणजे मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून ना ह्याला मिक्स करून झाकण येऊन उकळी काढून देऊया। त्याच्यानंतर कोकमाची मी 2-3 सालं घातली आहेत, मला आवडतो म्हणून एक बटाटा घातला। मीठ घालूया आणि तुम्हाला जशी ग्रेव्ही हवी असेल ना त्या पद्धतीने पाणी थोडंसं वाढवलं तरी चालेल। छान उकळी येऊन देऊया झाकण ठेवून। बघा छान उकळी आलेली आहे। ह्या स्टेजला ना तुम्ही व्हेजिटेरियनसाठी बटाटे किंवा भेंडी घालू शकता। आता आपल्याला कोळंबीचा सार करायचा आहे म्हणून मी कोळंबी घातली। कोळंबी घालून छान मिक्स करून ठेवूया आणि मग झाकण ठेवून कोळंबीला शिजू देऊया। मी ना ह्याच्यात नारळाचं दूध, अर्ध्या वाटीचं दूध काढलेलं नारळाचं आणि ते घातलं आहे। ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडलं तर घालू शकता, नाहीतर असंच देखील छान लागतं। बघा आपली कोळंबी शिजलेली आहे आणि काय सुगंध घरभर पसरलेला आहे, त्याच्यानेच भूक लागली आहे। मस्त कोथिंबीर पेरूया आणि ताट सर्व करूया। गरम गरम भात आणि तांदळाची भाकरी, आहा हा हा, अप्रतिम बेत, मस्त। तुम्ही सुद्धा ही रेसिपी करून बघा। आवडली तर नक्की शेअर, लाईक